हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आपण बसलेलो आहोत आता जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये. रत्नागिरीला आपण चढलेलो आहोत आणि आपण उतरणार आहोत कुडाळला, कारण आपण चाललेलो आहोत देवबागला. येस, तर रत्नागिरी वॉज जस्ट फर्स्ट हाफ ऑफ अवर पिकनिक. ॲक्च्युअली आता देवबागला ती संपणार आहे. तर आता आमची सेकंड जर्नी सुरू झालेली आहे. डेस्टिनेशन टू देवबाग. तो तिकडे आपण कुठे राहणार आहोत, काय काय एन्जॉय करणार आहोत ते आपण तिकडे गेल्यावर बघूयात. ठीक आहे, तर मग आता ट्रेन ऑलमोस्ट राईट टाईम आली. आता मी सुटण्याची वाट बघतोय. त्याच्यानंतर आपण भेटू इथं डायरेक्ट कुडाळ स्टेशनवर किंवा मध्ये मध्ये तुमच्याशी गप्पा मारत राहू. तर आता फायनली जनशताब्दी सुटलेली आहे रत्नागिरी स्टेशनवरून. 10:40ला बरोबर आली आणि जवळपास 15 मिनटं ही गाडी इकडे थांबून राहिली. मे बी कुठल्या तरी दुसऱ्या ट्रेनला क्लिअरन्स होता पहिला आणि पुन्हा रत्नागिरी स्टेशन. तर फलक आता येत आहे. गुड बाय रत्नागिरी. मजा आली, गुड मेमरीज. नक्की येऊ परत. जनशताब्दीची आमची जी सिटिंग अरेंजमेंट होती ती होती, मिडलची सीट होती, नंतर आईलच्या 2 सीट्स होत्या. विंडो सीट नाही मिळाली आम्हाला. बट समहाऊ या विंडो सीटवर कोणीच आलेलं नाही, त्यामुळे आता आम्ही बसलेलो आहोत. ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं गाडी लेट आहे. जनशताब्दी पण तेजस सारखीच किंवा वंदे भारत सारखी स्पीडसाठी ही एक वेल नोन अशी गाडी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काही नसतं. जे काय लोक इथे विकतात म्हणजे वडापाव, हे ज्युसेस वगैरे तेवढंच घेऊ शकतात. इथे फक्त सिटिंग आहे, त्याचे चार्जेस लावले जातात. मग आता गप्पा मारत मारत कुडाळपर्यंत जाऊ आपण. बाहेर तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वत रांगा. आय होप सो कॅप्चर करतोय, पण चांगलं बघा ना, एका पाठोपाठ एक. आणि हा व्ह्यू बघा, भन्नाट व्ह्यू आहे यार. रिअल टाईम बघण्यात अजून मजा आहे. तर जनशताब्दीनी आपला वेग धरलेला आहे आणि मी माझं स्पीडोमीटर पण इथे ओपन केलेलं आहे. बघता बघता त्या गाडीने ऑलमोस्ट 120 किलोमीटर्स पर आवरचा स्पीड टच केलेला आहे. मी माझा ॲप ओपन केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे जी वंदे भारतला 120 घ्यायला बराच वेळ लागला, तिने रत्नागिरी निघाल्यावर काहीच वेळातच 120चा टच केलाय स्पीड. खूप छान, मस्त, एक नंबर आहे. तर तुम्हाला तर मी हे दाखवतो, स्पीडोमीटर दाखवतो. तर हे बघा, ऑलमोस्ट आता त्या स्पीड कमी आहे टनेलमध्ये असल्यामुळे 81 आहे. बट हे बघा, हिने 120 टच केला ऑलरेडी. क्या बात आहे यार, गाडीचा स्पीड हॅट्स ऑफ आहे. टनेलमुळे असल्यामुळे GPS कनेक्टिव्हिटी गेलेली आहे. बट अदरवाईज आय एम एक्सपेक्टिंग हाय एक्सपेक्टेशन्स आहेत या गाडीकडनं. अजून स्पीड वाढू शकते काही. लेट्स सी. माझ्या तिला नंतर 2च स्टॉप्स असावे फक्त, कणकवली आणि मग कुडाळ. त्यामुळे बाकी जे मध्ये मध्ये स्टेशन्स आहेत असे तिकडे तिला हॉल्ट नाही आहे. म्हणजे मडगावपर्यंत जाण्यासाठी खूप छान ट्रेन्स त्यांनी अरेंज केलेले आहेत. तर ना आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि या जनशताब्दीने जो स्पीड पकडलेला, तर माझं GPSकडे लक्ष अजिबात नव्हतं. आणि जेव्हा मी या ट्रॅकरकडे बघितलं, आय वॉज रिअली सरप्राईज दॅट दिस कॅन गो फास्टर दॅन वंदे भारत. मी तुम्हाला दाखवतो जो मॅक्स स्पीड त्या ॲपने जो रेकॉर्ड केला आहे तो बघूया आता. 184 इज द मॅक्स स्पीड जनशताब्दीने घेतलेला आहे. ठीक आहे, आता किलोमीटर्सचा प्रॉब्लेम असा असतो की हे GPS आहे आणि जेव्हा गाडी टनेलमध्ये जाते तर जितक्या वेळ ती गाडी टनेलमध्ये असते तितका तो डिस्टन्स आय डोंट थिंक सो कॅप्चर करतो. आता सध्या गाडी स्लो आहे. माझ्याकडे कुठेतरी स्टेशन येत आहे, कारण कंटिन्युअसली 100च्या वरच्या स्पीडला चाललेली आहे. 110, 20, 60, 60, 116 वगैरे. हा 184 कधी टच केला कळलाच नाही तो. आता मी हा ॲप चालूच ठेवणार आहे
आणि जे काही शूटिंग वूटिंग करायचं आहे तर मी आता ह्याच्यातनं चालू करणार आहे. जनशताब्दीमध्ये जरी तुम्हाला फूड इन्क्लुडेड नसलं तरी पण इथे बरेचसे कॅटरिंगवाले म्हणजे IRCTCचेच लोक फिरत असतात. गाडी ओके आहे, सीट्स वगैरे ठीक आहेत. तुम्ही इकडे बघू शकता या साईडला खालती त्यांनी इकडे चार्जिंग युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत. आय होप सो दिसा बघा, इकडे चार्जिंग युनिट्स आहेत. तसेच चार्जिंग युनिट्स तुमच्या साईडला वरतीही आहेत. तर एकंदरीत चांगला आहे एक्सपिरियन्स तिचा. पण समजा जर फूड इन्क्लूड केलं तर माईट बी अजून चांगली होऊ शकते. तर समोर दिसतंय ते आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन. # कणकवली मेमरीज. तर आता सिंधुदुर्ग स्टेशन गेलेलं आहे आणि आता आमची तयारी सुरू आहे किंवा नेक्स्ट स्टॉप आय गेस त्याच्यानंतर कुडाळच आहे. त्यामुळे आता सगळ्या बॅगा बिगा काढायच्या आणि मग कुडाळ स्टेशनवर उतरायचं आहे. आमचे जे ड्रायव्हर दादा आहेत ते ऑलरेडी तिकडे पोहोचलेले आहेत. कुडाळला उतरल्यावर मग त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिकडनं आमची मग देवबागकडची जर्नी सुरू होईल. तर आता भेटू आपण कुडाळ स्टेशनवरच, कारण वर्षा खूप घाई करते. चला 2 मिनिटात गाडी थांबणार आहे कुडाळला. तर फायनली आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा कुडाळ स्टेशनला. आता इकडनं आपल्याला जायचंय देवबागला. पहिला आपण इथं आलो होतो ते लेमन ग्रास आणि जीवती लास्ट इयर मे महिन्यामध्ये. आणि त्यात लेमन ग्रास म्हणून मस्त एक हॉटेल आहे, तिकडे तुम्ही जाऊन राहू शकतात. आणि आता आपण ड्रायव्हर दादांना फोन करूया. मग आपण आपली पुढची जर्नी देवबागपर्यंतची कव्हर करूया. कुडाळ ते देवबाग हे साधारणपणे 1-1.25 तासाचं अंतर आहे. आणि आम्ही ट्रान्सपोर्टवाल्यांना सांगून ही गाडी ऑलरेडी बुक केली होती. त्यामुळे या गाडीचे आम्हाला साधारणपणे 1200 ते 1300 रुपये काहीतरी चार्जेस लागले. कुडाळ ते देवबाग आमचा हा गाडीने जो प्रवास होता तो भलेही दुपारच्या रखरखते उन्हात होता, पण मित्रांनो खरं सांगतो इकडचं निसर्ग सौंदर्य बघता बघता आमची जर्नी एवढी मस्त चालू होती की त्या रखरखत्या उन्हाचा सुद्धा आम्हाला त्रास अजिबात होत नव्हता. आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन आहे देवबागमध्ये रिव्हर कोस्ट रिसॉर्ट. ऑलमोस्ट 2-1 तासाची जर्नी होती बाय ट्रेन रत्नागिरी टू कुडाळ आणि तिथून पुढे 1-1.25 तासाचा रन होता. 1.25 तासाचा रन आहे. आणि बाहेरून रिक्षा वगैरे मिळतात, बट आम्ही ऑलरेडी कॅब बुक केली होती तिथून आणि तिकडे घेऊन आली आणि तीच कॅब आम्हाला परत ड्रॉप पण करणार आहे. हो, आणि इथे आल्यावरती छान आहे, म्हणजे त्याच्याविषयी वेगळा ब्लॉग येईलच, आता आम्ही स्पॉइल नाही करत आहोत आणि हे रिसॉर्ट तुम्हाला दाखवूच. तर मग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल हिट करा आणि आमचे ब्लॉग्स बघत राहा. पुन्हा एकदा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.